हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे गावापासून. सो मी आज आहे 29 मार्च आणि मी आले आहे गावी. गावी येण्याचं कारण आहे म्हणजे माझ्या भावाचं लग्न आहे मेमध्ये. सो त्यासाठी एक विधी असतो देवाचा, ज्याच्यामध्ये भात कुटून त्याचे भात मग कुटल्यानंतर त्याचा जो तांदूळ निघतो तो स्वच्छ धुवून असा आणि नंतरला गिरणीवर दळून मग त्याचं पीठ काढून त्या पिठापासून देवाच्या कार्यक्रमासाठी मग त्याचे दिवे बनवले जाते. सो म्हणून त्यासाठी आम्ही गावी आलेलो आहे. सो या व्हिडिओमध्ये मी भात कशा प्रकारे कुटला जातो मी ते त्याची व्हिडिओ दाखवणार. सो कंटिन्यू राहा. सो भात कुटण्यासाठी इथे मुसळ घेतलेला आहे. जे लाकडाचं जे तुम्हाला दिसत आहे त्याला मुसळ बोलतात गावाकडे. सो अशा 5 बायका मिळून म्हणजे आपल्या भावकीतल्या 5 बायकांनी ते कुटायचं असतं. सो त्या प्रत्येक मुसळीला अशा आंब्याच्या टाळी बांधून घ्यायच्या. स्वच्छ असे पहिला धुवून घेतलेत आणि मग ते असे आंब्याच्या डाळी बांधून घेतलेल्या आहेत. आणि हा इथे आहे भात आणि त्याच्यावर ठेवला आहे नारळ आणि पानाचा विडा. सो भात कुटण्याच्या आधी एक देवाला मान म्हणून नारळ आणि पानाचा विडा दिला जातो. आणि इथे तुम्ही बघितलं असेल 5 बायका उभ्या होत्या. 5 बायका हे जे त्याच्यामध्ये भात जो ठेवला आहे त्याच्या तिथं वाहीन आहे, त्या वाहिन्यामध्ये भात कुटला जातो. 5 बायका एक पद्धत म्हणून 5 बायकांनी हात लागला पाहिजे म्हणून पहिल्या 5 बायकांनी तिथे ठोके मारले. 5 बायका एकाच वाहिन्यामध्ये ठोकू शकत नाही म्हणून पहिला एक पद्धत म्हणून 5 बायकांनी ठोके मारले. त्याच्यानंतर मग दोघी मिळून हे असे ठोके करत होते. आणि हे ठोके मारताना अशी पारंपरिक गाणी चालू होती. सो आता भात कुटून झालेला आहे आणि आता तांदूळ आणि कोंडा वेगवेगळा करून घेतील. आता ह्या सुपाच्या साह्याने ते लोक भात आणि तांदूळ कोंडा आणि तांदूळ वेगवेगळा करून घेतील. हे असं पाकडल्याने कोंडा आणि तांदूळ असा वेगवेगळा होतो. सो जो निघालेला जो कोंडा आहे तो फेकून द्यायचा नसतो. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तो ठेवून द्यायचा असतो. सो आता या बायका हे कोंडा आणि तांदूळ वेगळा करून घेत आहेत. पाकडल्यानंतर हे तांदूळ असे टोपभर तांदूळ निघाले आहे. आणि आता हा विधी आपला संपन्न होणार आहे. तर संपन्न करायच्या आधी आपल्याला नारळ दिला जातो. नारळ देऊन तो विधी संपन्न करावा लागतो.